नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते. मंडळी, दिवाळी झाली, पाडवा झाला, भाऊबीज झाली. आता आपल्याला करायची आहे तुळशीच्या लग्नाची तयारी. तुळशीचं लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला कसं करता येईल हीच माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही साधी सोपी पूजा कशी करायची, पूजा साहित्य काय काय लागणार आहे. गुरुजींना किंवा पुरोहितांना बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वतःसुद्धा ही पूजा अगदी घरच्या घरी करू शकता. पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही पण तुमच्या अंगणातील तुळशीचं लग्न घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने लावू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. असं म्हणतात की ज्या अंगणामध्ये तुळस आहे ना, तिथं देवी देवतांचा वास असतो आणि ज्या घराच्या अंगणात तुळस आहे ना, ते घर स्वर्गासमान असतं. बघा, आपल्याकडे ना तुळशीचं लग्न झालं की लग्नसराई सुरू होती. पहिलं लग्न तुळशीचं होतं आणि त्याच्यानंतर माणसांची लग्न होतात. पहिलं लग्न होतं तुळशीचं. तुळस म्हणजे विष्णूची पत्नी. तसं तर पाहिलं ना, विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे. पण इथं तुळस म्हणजे वृंदा. वृंदाचं लग्न शाळीग्रामबरोबर झालं. शाळीग्राम हे सुद्धा विष्णू स्वरूपच आहे. कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी पण म्हणतो आपण. या दिवशी देव उठतात आणि घरोघरी तुळशीचं लग्न आपण प्रत्येकजण करत असतो. तर बघा, कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशीचं लग्न लावतात. याच दिवशी चातुर्मास पण संपतो. यावर्षी म्हणजे 2025मध्ये 2 नोव्हेंबर 2025ला रविवारी कार्तिकी शुक्ल द्वादशी आहे, म्हणून याच दिवशी आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे. आता ज्यांना द्वादशीला तुळशीचा विवाह करणं शक्य नाही, त्यांनी द्वादशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह करता येईल. म्हणजे बघा, द्वादशी आहे 2 नोव्हेंबर, 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. त्यामुळं या कोणत्याही एका दिवशी तुळशीचा विवाह लावू शकता. आता आपण सर्वात पहिलं तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त कधी असतो ते बघू. आपल्याला तुळशीचं लग्न हे संध्याकाळी गोरज मुहूर्तावरच लावायचं आहे. साधारण संध्याकाळी 6 नंतर गोरज मुहूर्त असतो. त्याचवेळी आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे. आता हे तुळशीचं लग्न अंगणात जागा असेल तर अंगणामध्ये, पोर्चमध्ये पण सगळी तयारी करून घ्यायची. मोकळ्या अंगणात आता सध्या पावसाचं वातावरण आहे. अशा वेळेस पाऊस आला तर धावपळ होईल, त्यामुळं पोर्चमध्येच योग्य राहील. आता आपण तुळशीच्या लग्नासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू. 1 पाट, 2 चौरंग, हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती आणि न चुकता काळी पिठी, निरांजन, कापसाची वस्त्रमाळ, तांब्या, ताम्हण, सुट्टे पैसे थोडे, दक्षिणा म्हणून, पंचामृत, सुगंधी तेल किंवा अत्तर, फुलांचे 2 हार, ओटीचं सामान, ब्लाऊज पीस, बांगड्या, कुंकाचा करंडा. ओटीच्या सामानामध्ये हे सगळं साहित्य येतं. ऊस, आवळे, बोरं, चिंच, बत्ताशे, सुपाऱ्या, विड्याची पानं. ह्या विड्याच्या पानांना काही ठिकाणी खाऊची पानं पण म्हणतात. नारळ, सुटी थोडी फुलं, थोडीशी ओली हळद, गुळ खोबरं आणि अंतरपाटासाठी पांढरं स्वच्छ कापड. पूजेला बसताना हे सगळं साहित्य जवळ घेऊन बसायचं, म्हणजे जेव्हा आपण पूजा चालू करतो त्याच्यानंतर मध्ये उठायची वेळ येत नाही. आता तुमच्याकडं तुळशी वृंदावन असेल किंवा कुंडीमध्ये तुळस असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही रंगरंगोटी म्हणजे कलर वगैरे जर देऊन घ्यायचा असेल तर तो अगोदरच कलर करून घ्या. आणि तुळशीचं जे वृंदावन आहे त्याच्यावर राधा दामोदराय नमः असं लिहायचं. आणि अंतरपाट धरण्यासाठी जे आपण कापड घेतलेलं आहे त्या कापडावर कुंकवानं स्वस्तिक काढून घ्यायचं. आता जिथं आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. स्वच्छ केलेल्या जागेवर 2 चौरंग मांडून घ्यायचे. 1 चौरंग आपल्याला बाळकृष्णासाठी लागणार आहे, तर दुसरा चौरंग गणपती बाप्पांसाठी आपण जो कलश स्थापन करणार आहे त्याच्यासाठी. आणि बाळकृष्णांच्या ज्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्याच्यावर आपण तुळशीचं वृंदावन किंवा तुळशीची कुंडी ठेवू शकता. पाटावर तुळशीसाठी लाल वस्त्र अंथरून घ्यायचं. चौरंगावरती बाळकृष्णांना पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं, म्हणजेच पितांबर. तुम्हाला जर शक्य असेल तर तुळशीला छान साडी नेसून छान शृंगार करा. चौरंगाच्या 4ही बाजूनी ऊसाचा मंडप बांधून घ्यायचा.
ऊसाचा हा मंडप असतो आणि तुळशी मातेचा मामा पण असतो. आता पूजेला सुरुवात करायची. सर्वात पहिलं ताईनो, तुम्ही जर पूजेला बसला असाल तर कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि दादा जर पूजेला बसले असेल तर कुंकू थोडं ओलं करून कपाळी लावायचं. आता पूजेला सुरुवात करताना पूजेसाठी आपण जे फुलं आणलेले, जे साहित्य आणलेलं आहे ते आपण बाहेरून आणतो. त्यावर थोडं पाणी शिंपडून ते शुद्ध करून घ्यायचं. चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यावर दिवा ठेवायचा. दिवा हा आपल्याला शुद्ध तुपाचा लावायचा. दिव्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू, फूल, अक्षदा, धूप, दीप. त्याच्या अगोदर भूमीची पूजा करून घ्यायची. भूमीमातेला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या. एक फूल वाहून जमिनीला हात लावून नमस्कार करायचा. त्यानंतर दीपपूजन करायचं. कोणतीही पूजा करताना आपण अगोदर आचमन करत असतो. आचमन करून घ्यायचं. गणपतींना अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करताना अगोदर शुद्ध पाणी, नंतर पंचामृताने स्नान घालायचं. पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून अभिषेक करून दिव्याशेजारी गणपतींना स्थापन करायचं. गणपतींना अष्टगंध लावायचं, अक्षदा लावायच्या, हळदी कुंकू, कापसाचं वस्त्र, एक लाल फूल व्हायचं, धूपदीप ओवाळायचा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याच चौरंगावर तांदळाचं अष्टदल कमल काढून घ्यायचं आणि त्यावर कलश स्थापन करायचा. कलश स्थापन कसं करायचा हे थोडक्यात सांगते. कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं. त्याच्यामध्ये सुपारी, पैसा, दुर्वा, एक फूल टाकायचं. हळदी कुंकू वाहून घ्यायचं. 5 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवायचा. अशी कलश स्थापना करायची. कलशाची पूजा करून घ्यायची. आता दुसऱ्या चौरंगावर त्याच्या शेजारीच चौक भरणी करून घ्यायची. तुळशीसमोर बाळकृष्णांना स्थापना करायची. चौक भरणी करण्यासाठी आपण जे तांदूळ घेतो ते तांदूळ पांढरे घ्यायचे नाही. त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं. अगोदर सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णांना अभिषेक करून घ्यायचा. नंतर स्थापना करायची. बाळकृष्णांची मूर्ती ताम्हणामध्ये घेऊन अगोदर शुद्ध पाणी, त्याच्यानंतर पंचामृत स्नान, पुन्हा शुद्ध पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा. मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर स्थापना करायची. मूर्तीला वस्त्र घालायची, मुकुट घालायचा, हार घालायचा. जसं आपण तुळशी मातेला छान नटवतो तसंच बाळकृष्णांना सुद्धा नटवायचं. जेवढं शक्य आहे तेवढा शृंगार करायचा. तुळशी मातेचा शृंगार करून घ्यायचा. तुळशी मातेसमोर उजव्या बाजूला किंवा समोर ओटीचं सामान ठेवायचं. त्याच्यामध्ये 5 फळं असतात. चिंच, बोर, आवळे, थोडेसे लाह्या बत्ताशे पण ठेवायचे. एक वेगळा पीस घेऊन देवीची ओटी भरायची. त्या पिसावर तांदूळ, नारळ, खारीक, खोबरं, एक नाणं ठेवायचं. नारळ त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं. एक फूल ठेवायचं. ही झाली ओटी. त्या अगोदर भगवान श्रीहरी विष्णूंना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. त्यावर तुळशीपत्र ठेवायचं. तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीहरी विष्णू नैवेद्य किंवा पूजा स्वीकारत नाही. बाळकृष्णांचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत म्हणत अभिषेक करायचा. या मंत्राचा जप केल्याने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न तर होतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते. आता ही सगळी तयारी झाली. आता आपण जी ओली हळद करून घेतलेली ती हळद अगोदर तुळशी मातेला लावून घ्यायची आणि नंतर बाळकृष्णांना लावायची. हळद लावताना अगोदर पायाला, मग हाताला, मग डोक्याला अशी खालून वर हळद लावायची. हळद लावताना अगोदर तुळशी मातेला, नंतर बाळकृष्णाला हळद लावायची. तुळशी मातेची उष्टी हळद बाळकृष्णांना लावायची असते. हळद लावून झाल्यानंतर बाळकृष्णांना छान वस्त्र असेल ते वस्त्र घालून घ्यायचे. हार, मुकुट घालून घ्यायचा. अत्तर लावायचं आणि जो काही महाप्रसाद आहे, लाडू असेल किंवा जे काही असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. गणपती बाप्पांना जो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे त्या नैवेद्याभोवती 3 वेळेला पाणी फिरवून घ्यायचं. ही सगळी पूजा झाल्यानंतर आरती करायची. आरती करताना अगोदर गणपतींची आरती, त्याच्यानंतर विष्णू भगवानांची आरती आणि त्यानंतर तुळशी मातेची आरती. तुळशी मातेची आरती जर येत नसेल तर ही आरती यूट्यूबवर, गुगलवर सर्च करून तिथं तुम्हाला मिळून जाईल. ऊस बांधताना 4 कोपऱ्यात 4 ऊस लावायचे आणि वरती एकत्र शेंडा बांधून घ्यायचा. तुळशी मातेच्या आणि बाळकृष्णांच्या मधोमध अंतरपाठ धरायचा. मंगलाष्टकं म्हणायचे. मंगलाष्टकं येत असतील तर म्हणा, नसतील येत तर यूट्यूबवर लावून द्या. मंगलाष्टक झाल्यानंतर घरात जर मुलं असतील तर त्यांना हार घालायला सांगा. मुलगी असेल तर बाळकृष्णांना हार घालेल, मुलगा असेल तर तुळशी मातेला हार घालेल. नाहीतर तुम्ही स्वतःच
बाळकृष्णांना आणि तुळशी मातेला हार घाला. तुळशी मातेला मंगळसूत्र घाला. मंगलाष्टक झाल्यानंतर टाळ्या वाजून, थोडेफार फटाके असतील तर फटाके वाजून दोघांना हार घालायचे आणि जे उपस्थित आहे त्यांना मिठाई द्यायची किंवा इतरही नाश्ता देऊ शकता. म्हणजे लग्न कार्यही होईल आणि अन्नदान पण होईल. अशा साध्या पद्धतीने तुळशीचं लग्न आपल्याला करता येईल. तर चला, अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न कसं करता येईल ही माहिती मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा बरं का. आणि हो, माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलसुद्धा प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.